हरे कृष्णा सगळ्यांना. भगवद्गीता अध्ययनाचा आजचा आपला 14वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग त्रिगुणमयी माया. पण आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे हरे कृष्णा सगळ्यांना. सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग त्रिगुण म्हणजेच त्रिगुणमयी माया. पण आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकतो आहोत, तर त्यांनाही आपण साष्टांग वंदन करूया. आणि सगळ्यात शेवटी सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे आपल्याला हा जो 18 दिवसाचा कोर्स आहे तो कुठल्याही अडथळ्याशिवाय उत्तम पद्धतीने सुरू आहे. तर आपण श्लोक म्हणून झाले का ताई? नाही, आम्ही त्याचं हे पाठवते, रेकॉर्डिंग पाठवते आहे. आज आपण 2 अध्याय घेणार आहोत, ते 14 आणि 15, म्हणून 3 वाजता सुरू केलं. हा, अध्याय म्हणायचा नाहीये ना मग? नाही. ओके. हरे कृष्ण. तर आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी कालच्या अध्यायात काय पाहिलं तर ते बघणार आहोत. तर मला सांगा, आता आपण हा भगवद्गीतेच्या कुठल्या पडावावर आहोत, कुठल्या टप्प्यावर आहोत? त्याचं नाव मला सांगू शकाल का? ज्ञानयोग. ज्ञानयोग. खूप छान माताजी. कालच्या अध्यायात आपण काय पाहिलं? कोणाला आठवतंय? हरे कृष्ण. निसर्ग, शरीर, चेतना. अच्छा, ओके. अजून कोणाला काही सांगायचंय? कालच्या अध्यायात आपण काय पाहिलं? बर, हरकत नाही. आपण आता ज्ञानयोग भगवद्गीतेच्या शेवटच्या अंतिम टप्प्यावर, 3ऱ्या टप्प्यावर आहोत. आणि कालच्या आपल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की अर्जुनाचे प्रश्न होते, 6 प्रश्न होते. 6 प्रश्न म्हणजे त्या 6 प्रश्नामध्ये संपूर्ण तत्वज्ञान दडलेलं होतं, किंवा आपण म्हणतो की विज्ञानामागचं जे ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये दडलेलं आहे.
तर असे हे प्रश्न होते की क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय आणि ज्ञान काय आहे, ज्ञेय काय आहे. तर क्षेत्र म्हणजे आपलं हे शरीर जे आपल्याला कार्य करण्यासाठी कर्म करण्यासाठी मिळालेलं एक शरीररूपी यंत्र म्हणजे ते शरीर ते आपल्याला क्षेत्र आहे. आणि क्षेत्रज्ञ कोण, तर आपल्या त्या यंत्राला चेतना देणारा, त्या यंत्राला कार्यरत करणारा आपला आत्मा आणि परमात्मा. तर हे त्या शरीराचे क्षेत्रज्ञ आहेत. आणि मग ज्ञान काय आहे, तर ज्ञानाची व्याख्या जवळजवळ जणू सांगितलेली आहे की आपण नम्र असावं. त्याच्यानंतर वेगवेगळे जवळजवळ 20 लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत की आपण शास्त्राचं अध्ययन करावं, भगवद्गीतेचं अध्ययन करावं. त्याच्यानंतर आपण आपल्या वागण्या बोलण्यामध्ये आपण क्षमाशील असावं, संयमी असावं. अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत. तर हे सगळं जे आहे हे ज्ञान आहे. मग आणि ते ज्ञान प्राप्त करण्याची आपल्याला वेगवेगळी प्रक्रिया किंवा ती जी प्रोसेस आहे, तर हे कुठेतरी आपल्याला एक सेकंद आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याची जी प्रोसेस आहे, तर ते म्हणजे ज्ञेय, की ते ज्ञान कसं आपण प्राप्त करू शकतो. म्हणजे आपण त्या ज्ञानाद्वारे म्हणजे त्या आपण जे काही ज्ञान घेतो आहोत किंवा जे वाचतो आहोत तर त्याचं अनुशीलन म्हणजे आपण आपल्या दिनचर्येमध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये जे काही बदल करून भगवंतापर्यंत पोहोचणं. आपल्या कर्मा जे निष्काम कर्म असेल, सकाम कर्म तुम्ही काही पण करा, पण ते करता करता तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तो समभाव आला पाहिजे. कुठल्याही सुखदुःखामध्ये तुम्ही समान जे तुमचं वागणं आहे तो तुमचा व्यवहार जो आहे तो समान असला पाहिजे. तर हे सगळं कुठेतरी आहे की म्हणजे त्या ज्ञानाचं अनुशीलन. आणि मग ते करता करता आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे, ते म्हणजेच ज्ञेय. आणि मग ज्ञानाची आपल्याला दृष्टी कुठेतरी भगवंतांनी पुन्हा सांगितलेली आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यातला जो फरक आहे जो जाणतो. कारण की त्या आपलं जे शरीर जे आहे, ते शरीररूपी यंत्र जे आहे ते 24 घटकांनी बनलेलं आहे. आणि त्या 24 घटकांमुळे आपल्या किंवा त्याच्या संयोगामुळे आपल्यामध्ये भावना तयार होतात. मग त्या विविध भावना असतील, मोह असेल, त्याच्यानंतर मत्सर असेल, द्वेष असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, महत्वाकांक्षा असतील, जे काही सगळं असेल, तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या भावना त्या प्रकट होतात. आणि त्या भावनांचा प्रकटीकरणाचा आपल्याला काय परिणाम भोगावा लागतो, कारण आहे ते शरीर हे एक कारण आहे. कारण की ते त्या प्रकृतीच्या संयोगामध्ये आलेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून काय, तर आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये कुठेही आपल्याला जन्म मिळू शकतो. आणि मग हे जो जाणतो की आपल्या शरीरामध्ये हे जे काही भावना तयार होत आहेत हे या शरीराशी निगडीत आहेत, नाही का त्या आत्म्याशी आहेत. आणि जेव्हा हे जो जाणतो तो निश्चितच ज्ञानचक्षुने बघतो, म्हणजे निश्चित त्याच्या जीवनशैलीमध्ये तो अशा पद्धतीने बदल करू शकतो. आणि आपल्याला ह्या भौतिक जे सृष्टी आहे त्याच्यापासून तो बाजूला सारून निश्चित तो आपल्या मोक्षापर्यंत, वैकुंठ धामापर्यंत तो पोहोचू शकतो किंवा तसा प्रयत्न करू शकतो, तशी वाटचाल करू शकतो. हे कुठेतरी आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं. कालच्या अध्यायामध्ये 24 जे घटक होते त्यातला एक घटक म्हणजेच काय, की अव्यक्त. मग अव्यक्त म्हणजे त्याच्यामध्ये 3 गुण आहेत, हो की नाही. मग ते 3 गुण म्हणजे त्रिगुण. मग ते 3 गुण काय आहेत, त्रिगुणमयी माया काय आहे, हे आपण आजच्या अध्यायात शिकणार आहोत. मग 3 गुणांनी आपला आत्मा कसा बद्ध होतो, वैशिष्ट्य, कृती आणि गुणांमध्ये मृत्यू, गुणातीत होणे कसे म्हणजे नेमकं काय, तर हे आपण आजच्या अध्यायात बघणार आहोत. आजच्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच भगवंत म्हणत आहे, धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषी मुनींनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुम्हाला हे परमज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगते. मग
आता भगवंत सांगत आहेत की म्हणजे कालचं जे ज्ञान होतं क्षेत्रज्ञ विभाग तर ते ज्ञान आणि त्याच्यानंतर ते सांगून किंवा आपलं शरीर आणि आपला आत्मा याच्यातली वेगळेपणा किंवा ते दोन वेगळे घटक आहेत हे जो जाणतो किंवा त्या भावनेने जो आपलं जीवन व्यतीत करतो तर असे अनेक जे काही भगवंताचे भक्त आहेत किंवा त्याच्यानंतर ऋषीमुनी असतील तर ह्या सगळ्यांनी मिळून हा आपला त्यांनी आपला काय म्हणू शकतो की आध्यात्मिक प्रगती साधलेली आहे. आणि जे ऋषीमुनी आहेत त्यांनी घोर तपश्चर्या करून अनेक म्हणजे भगवंतांबद्दल की वेगवेगळ्या सिद्धी म्हणा परमसिद्धी ज्या आहेत त्या प्राप्त केलेल्या आहेत, परमज्ञान प्राप्त केलेलं आहे. भगवंताबद्दल अजून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांची ओळख पटवून घेतली किंवा ते ज्ञान त्यांनी संपादन केलेलं आहे. आणि त्या ज्ञानापेक्षा अजून श्रेष्ठ ज्ञान जे आहे ते पुन्हा एकदा भगवंत सांगत आहेत. आणि मग ते म्हणत आहेत या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. मग आता इथे सांगता आहेत की हे ज्ञान जे आहे म्हणजे आपण हे जे ज्ञान घेतो आहोत किंवा घेत आहोत किंवा अजून पुढे घेणार आहोत त्याच्यामध्ये भगवंत सांगता आहेत की याच्यामध्ये तुम्हाला दिव्य स्वभावाची प्राप्ती म्हणजे नेमकं काय दिव्य स्वभाव म्हणजे काय की आपल्यामध्ये जो सात्विक गुण आहे तर तो आपल्यामध्ये आपण जेव्हा नामजप करणार आहोत किंवा आपण एखादी भगवद्गीता आपण वाचतो आहोत समजून घेतो आहोत आणि तर त्यानुसार आचरण करायचा प्रयत्न करतो आहोत आणि सोबत नामजप आहेच ते आपल्याला काय करतं अंतर्बाह्य शुद्धीकरण करतं. म्हणजे नेमकं काय करतं तर आपल्यातल्या सत्वगुणाची आपल्या मध्ये त्याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होते. आणि त्यामुळे काय होतं सत्वगुणाची जर वाढ झाली तर आपल्याला निश्चित कुठेतरी स्थैर्य येतं आणि आणि मग हळूहळू आपण मोक्ष मार्गाकडे प्रगती करायला लागतो, अध्यात्मामध्ये प्रगती करायला लागतो. आणि मग त्याचा परिणाम म्हणजे काय तर आपण ह्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकत नाही किंवा म्हणजे आपल्याला माहिती आहे सृष्टीच्या उगम आणि प्रलय केव्हा होणार आहे जो ब्रह्मदेवाचा दिवस आहे त्याचा जो कालावधी आहे तो अनेक लाखो करोडो वर्षांचा कालावधी जरी असला तरी सृष्टीची निर्मितीही होती आणि सृष्टीचा प्रलयही होतो आहे. आणि आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत, पण त्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरलेलो आहोत, हो की नाही? त्यामुळे पण याच्यातनं आपण बाहेर पडू शकतो जर आपण ह्या दिव्य ज्ञानाची जर आपण जे काही आहे ते घेऊन किंवा ते वृद्धिंगत करायचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि मग पुढे भगवंत म्हणत आहे सर्व योनेषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महद योनी अहम बीज प्रदः पिता. मग इथं सांगता आहे हे कौन्तेय भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. मग आपण ही जी प्रकृती आहे आपण किंवा ब्रह्मांड पाहिलेला आहे ही सृष्टी पाहिलेली आहे. या सृष्टीमध्ये आपण भगवंत कोण ही सृष्टी किंवा ही प्रकृती ही कोण आहे तर ही माता आहे. मग ही माता म्हणजे काय तर भगवंत जे आहेत भगवान श्रीकृष्ण ते बीज प्रदान करणारे पिता आहेत. आणि ही प्रकृती जी आहे ही सृष्टी जी आहे ती माता आहे. ते बीज तिच्या उदरामध्ये धारण करणारी ती माता आहे. आणि मग ते असे किती बीज आहेत आपल्याला माहिती आहे असे जवळजवळ 84 लक्ष योनी आहेत की ह्या सृष्टीची जी निर्मिती झालेली आहे किंवा ह्या सगळ्या ज्या योनी जी आहेत तर याचं प्रथम बीज प्रदान करणारं कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून आपण त्यांना जगत पिता म्हणतो, हो की नाही? पुन्हा एकदा एक नातं आपलं भगवंताशी एस्टॅब्लिश झालं आहे. आपण कोण आहोत तर आपण मग आपण काय म्हणू शकतो की त्या बीजाचे वंशानुवर्ष आपण आता कारण कलियुगात आहोत, हो की नाही?
आपण असं चालत चालत आलेलो, पण ते प्रथम बीज मानव जातीचं म्हणा किंवा कुठल्याही योनीचं प्रथम बीज ह्या सृष्टीमध्ये कोणी प्रदान केलं आहे किंवा कोणी दिलं आहे, तर ते कोणतं आहे, तर भगवान श्रीकृष्ण. आणि ते बीज धारण करणारी जी आहे ही प्रकृती, म्हणजे ही प्रकृती जी आहे ती आपली माता आहे. आणि म्हणून ह्या 84 लक्ष योनी ज्या आहेत, तर यांचं बीज प्रदान कोणी केलेलं आहे, तर भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण त्यांना जगत पिता सुद्धा म्हणतो. सत्वम रजतम इति गुणा प्रकृती संभवा विभदन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहो अर्जुना, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमध्ये बद्ध होतो. मग आता आपल्याला समजलं की प्रथम बीज कोणापासून आलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांपासून. आणि मग ते प्रदान करणारी ती माता आहे, कोण, प्रकृती, हो की नाही. आणि मग या प्रकृतीचे काही गुण आहेत, काही स्वतःच्या शक्ती आहेत, काही वैशिष्ट्य आहेत. मग ते कुठले आहेत, तर सत्व, रज आणि तम ह्या 3 गुण. आणि म्हणून त्या 3 गुण आपल्यामध्ये आहेत. आपल्याला ते असे कोणीतरी टाकलेले नाही, तर ते स्वयं असं असल्यासारखे की आहेत आपल्यामध्ये, की ते आपल्या त्या मूळ स्वभावामध्येच की ते प्रकृतीचे. कारण की आपण ह्या प्रकृतीमध्ये जन्म घेतलेला आहे. प्रकृती ही आपली माता आहे आणि त्यामुळे तिच्या ज्या शक्ती असतील, तिचे जे गुण, वैशिष्ट्य, गुणधर्म जे असतील ते आपल्यामध्ये स्वाभाविकच येणार. आणि म्हणून ह्या 3 गुणांचा प्रभाव पडाव आपल्यामध्ये असतो. आणि मग आपल्याला इथे आपल्याला शेजारच्या चित्रामध्ये दिसत आहे की आपल्याला असं नेहमी वाटत असतं बघा, की हे मी करतो आहे किंवा हे माझ्यामुळे झालं आहे किंवा हे आपल्या नेहमी एक साधारण हे असतं. पण आता इथे जेव्हा शेजारच्या चित्रामध्ये आपण बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपलं जे काही वागणं बोलणं आहे, आपल्या दिनचर्येमध्ये ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कोणामुळे घडत असतात, तर आपल्यामध्ये असलेले जे 3 गुण आहेत, तर त्या 3 गुणांचा प्रभाव पडावा असतो. ते 3 गुण आपल्याला नियंत्रित करत असतात. आणि म्हणून ते 3 गुण त्यांच्या नियंत्रणाखाली आपण आहोत. म्हणजे जणू काही तुम्हाला इथे दिसतंय, ह्या कठपुतलीचा खेळ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. तर कठपुतलीच्या बाहुल्यांसारखं आपल्याला हे 3 गुण जे आहेत की त्यांच्या हातामध्ये, की त्या 3 गुणांचा कुठल्या वेळी कुठल्या गुणाचा प्रभाव आपल्यावर पडाव जास्त असेल, त्या पद्धतीने आपल्या रिॲक्शन असते, प्रतिक्रिया असते, आपली वागणूक असते, आपलं बोलणं, चालणं, आपली प्रत्येक गोष्ट, कुठल्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी, आपला विचार, तर हे सगळं जे आहे, तर हे सगळं त्या 3 गुणांवर अवलंबून आहे. म्हणजे ते 3 गुण आपल्यावर इतके नियंत्रण करीत असतात. याच्यावरून एक छोटीशी गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगते. तर 3 भाऊ असतात. एका खेडेगावामध्ये 3 भाऊ असतात. त्या 3 भावंडांची नावं आहेत सत्व, रज आणि तम. तर ही 3 भावंड त्यांचा व्यवसाय आहे की टोपी विकायला जाणं. तर आपल्याला माहिती आहे, आपण तर ते टोपी विकायला एका पेटीतून घेऊन टोपी विकायला जातात. तर 3 जण निघतात, 3 वेगळ्या रस्त्यांनी निघतात. आणि मग जेव्हा जातात, सकाळी निघतात आणि दुपार झालेली आहे, मध्यान्ह झालेले आहे, तर जो तो आपल्या रस्त्यावर जिथे विसाव्याचं, विश्रांतीचं ठिकाण आहे, असं एका झाडाखाली बसतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रस्त्यावरून कुठेतरी दुपार झालेली आहे तर बसले. आणि मग जेवणाची मग जो काही डबा किंवा जे काही बांधून आणलेलं आहे ते खातात आणि थोडासा विश्रांती घेतात. आणि मग झोपेतून उठल्यावर बघतात तर आपल्या पेटीमध्ये टोप्याच नाहीत. तिघांच्याही बाबतीत हेच घडतंय. 3 भावंड वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या रस्त्यावर आहेत, पण साधारण तिघांच्या बाबतीत एकच गोष्ट घडलेली आहे की तिघांच्याही पेटीतल्या टोप्या ज्या आहेत त्या गायब झालेल्या आहेत. मग प्रत्येकाची 3 सख्खे भावंड आहेत, पण प्रत्येकाची ही जी घटना जी आहे किंवा ही परिस्थिती जी आहे ती हाताळण्याची पद्धत वेगळी आहे. आता आपण तमोगुणापासून सुरुवात करूया. तमोगुण जेव्हा उठून बघतो आणि त्याला दिसतं की अरे च्या, आपली पेटी उघडी आहे, पेटीमध्ये एक पण टोपी नाही आहे.
आणि मग तो एकदम असा घाबरल्यासारखा होतो, भयभीत होतो, इकडे तिकडे बघतो आणि तेच बोलायला लागतं, बापरे हे काय झालं, माझ्याच वाट्याला हे दुःख आलं, मी कशामुळे ह्या टोप्या माझ्या कोणी पळवून नेल्या, आता मी काय करू, कसं होईल माझं, पुढे कसं होईल, ह्या टोप्या मी आधीच त्या विकत घेतल्या आहेत आणि त्या विकल्या गेल्या नाहीत, कसं करायचं. आणि अशा विचारांमध्ये तो स्वतःशीच बोलतो आहे, स्वतःच्याच विचारांमध्ये एकदम असा दुःखी झालेला आहे, डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि असं सगळं आहे आणि अशाच विचारात तो तिकडनं निघून जातो. दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या रस्त्यावर अ, रजोगुण आहे. तर तो जो आहे तो आपला तो पण उठतो, बघतो तर आपल्या पेटीत टोप्याच नाहीयेत. मग त्याचा एकदम असा राग अनावर होतो, संताप अनावर होतो, की माझ्या टोप्या नेल्या कोणी? की कोण आहे की हा माझ्या टोप्या घेऊन गेलं? आणि इकडे बघ, तिकडे बघ असं आणि काही दिसत नाही आहे. मग ते झाडावरचे अ, माकडं आहेत ते टोप्या घातलेल्या दिसत आहेत. अजून त्याचा राग अनावर होतो आणि सगळीकडे त्या माकडांवर सगळा राग काढतो. त्या माकडांना बरं वाईट बोलतो आणि तावातावाने तिकडनं तो निघून जातो पेटी उचलून. आणि मग तिसरा जो भाऊ आहे सत्व, तर तो आपला तिथे तो पण उठतो. तो त्याच्या तो ज्या रस्त्यावर असतो, उठतो बघतो, तर टोप्या गायब आहेत. तो म्हणतो, "अरे च्छा! टोप्या कुठे गेल्या?" आणि मग इकडे-तिकडे बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की टोप्या झाडावरच्या चढलेल्या माकडांनी नेलेल्या आहेत. आणि मग प्रत्येकाच्या डोक्यावर एक-एक टोपी आहे हे. तर तो थोडा शांतपणे विचार करतो, की टोप्या तर गेल्या आहेत, पण आता काय करायचं? आणि मग तो काय करतो, की आपली टोपी जी आहे ती डोक्यावरून काढतो आणि त्या पेटीमध्ये टाकतो. आणि मग ते माकडंही काय करतात, की त्याला हे माहिती आहे, की माकडं हे अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे त्याने त्याच्या सगळ्या ज्या टोप्या ज्या आहेत त्या माकडांनी घातलेल्या, त्या सगळ्या त्यांनी त्यांच्या डोक्यावरून काढल्या आणि खाली फेकल्या. त्या फेकल्याबरोबर ज्याने काय केलं, की त्याने त्या सगळ्या टोप्या उचलल्या, पेटीत बंद केल्या आणि तिकडनं तो आनंदाने निघून गेला. म्हणजे सत्व, रज, तम एकच परिस्थिती, पण 3 वेगवेगळ्या प्रतिक्रिया. तर हा ज्या गुणाचा प्रभाव आपल्यावर जास्त तशी आपली प्रतिक्रिया असते. तशा आपण त्या परिस्थितीला सामोरं जात असतो. आता आपण पुढे बघणार आहोत, की तत्रं सत्वं निर्मलत्वा प्रकाशम प्रकाशकम एक सेकंड सॉरी. तत्र सत्वं निर्मलत्वा प्रकाशकमनायमय सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन च अनघ. हे अनघ अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. आता इथं प्रत्येक गुणाची व्याख्या दिलेली आहे. हा जो अध्याय जो आहे हा 3 गुणांबद्दलच बोलतो. त्यामुळे आता त्यांनी सत्वगुण कसे आहेत किंवा सत्वगुण, सत्वशीलता आपण म्हणतो की नाही, तर तो सगळ्या गुणांमध्ये श्रेष्ठ आपण त्याला असं म्हणू शकतो. तो निर्मळ आहे. तो निर्मळ आहे म्हणून तो प्रकाशमयी आहे. स्वच्छ, शुद्ध, ट्रान्सपरन्सी ज्याच्यामध्ये असते असा तो आहे. आणि जिथे निर्मळता आहे, जिथे शुद्ध भाव आहे, तिथे काय आहे, की तिथे निश्चितच आपल्यामध्ये जे काही अ, यत्किंचितही चुकीचं वागायला किंवा पाप करायची आपल्यामध्ये जागा उरत नाही. उलट आपण जे काही पापकर्म किंवा चुकीचं कर्म केलेलं असतं, तर त्याच्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी तो मदतच करत असतो. आणि सत्वगुणाचा प्रभाव म्हणून आपण म्हणतो की नाही सात्विक आहार खावा. शुद्ध सात्विक आहार. शुद्ध सात्विक आहार खाल्ल्याने काय होतं, की आपल्याला शुद्ध सात्विक तशा ऊर्जा, तशा ऊती आपल्या मध्ये विकसित होतात, डेव्हलप होतात. आणि मग आपल्याला तसेच विचार, तशाच इच्छा तयार होतात आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं, की आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान, परमेश्वराबद्दल जास्तीत जास्त ज्ञान घालण्याची आपल्यामध्ये आसक्ती तयार होते. ती निर्माण होते, तो विचार तयार होतो. आणि आपण तशा पद्धतीने मग आपण भगवद्गीता असेल म्हणजे कुठलाही ग्रंथ असेल, शास्त्र असेल, ते वाचण्यासाठी प्रवृत्त होतो, ते वाचतो, ते नुसतं वाचत नाही, तर ते समजायला, ते आकलन करायला आपल्याला मदत होते. आणि
त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करतो, निश्चितच आपल्याला सुखाची व्याख्या, ज्ञानाची व्याख्या ही कुठेतरी स्पष्ट होते. भौतिक सृष्टी, आध्यात्मिक सृष्टी स्पष्ट होते आणि मग निश्चितच आपल्याला सुख समाधान मिळतं. आपण जास्तीत जास्त नामजप करू शकतो. आणि आता आपण रजोगुणाची व्याख्या बघूया. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् तन्निबद्धानि कौंतेय कर्मसंगेन देहिनम्. हे कौंतेय, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होत असतो आणि त्यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. आपण आता ह्या पृथ्वी लोकावर आहोत. पृथ्वी लोकाला मृत्यूलोक सुद्धा म्हणतात आणि आपल्या आजूबाजूला मृत्यू लोकामध्ये रजोगुणाचा प्रभाव जास्त आहे आणि स्पेशली आपल्या ह्या कलियुगामध्ये. कलियुगामध्ये कलीला आपल्याला भागवतामध्ये मधलं हे आहे. तुम्ही जेव्हा भागवतांचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला हे वाचनामध्ये येईल की कलियुगामध्ये रजोगुणाचा प्रभाव जास्त आहे किंवा कलीला कुठे जागा द्यायची तर तिथे रजोमध्ये सुद्धा जागा दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला किंवा ह्या पृथ्वी तलावर, भूतलावर सगळे जे आहेत की रजोगुणाचा प्रभाव पडाव जास्त आहे. मग रजोगुण कशाचा कारक आहे किंवा रजोगुणामुळे काय होतं की आपल्या ज्या भौतिक इच्छा आकांक्षा आहेत, महत्वाकांक्षा ज्या आहेत, तर त्यांची आसक्ती खूप जास्त असते आणि खूप उत्पन्न होत असते आणि सतत उत्पन्न होत असते की एक गोष्ट मिळाली आहे म्हणून समाधान होत नाही. ही मिळाल्यानंतर ही पाहिजे, ही मिळाल्यानंतर ती पाहिजे आणि असं करत करत सतत आपण त्या महत्वाकांक्षेसाठी आपण धावत असतो. त्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत आपण कार्यरत असतो, कार्यशील असतो. हे जे आहे हे रजोगुणाचं कारक आहे. रजोगुण हा सतत आपल्यामध्ये उत्पन्न होत असतो की समाधानच नाही, हे मिळालं समाधान नाही, हे मिळाल्यानंतर हे मिळायला पाहिजे आणि हे सगळं जे आहे हे रजोगुणाचं कारक आहे आणि त्यामुळे सतत काहीतरी हवं आहे, हो की नाही? मग ते येणं केणं प्रकारेण, हो की नाही? आणि म्हणून मग आपण भगवंतालाही वेठी धरतो की बाबा मी तुला हे हवं, मला हे हवं आहे, मग मी तुझी एवढी भक्ती करतो, उपासना करतो, तुझ्या दर्शनाला येतो, तुला 5 नारळांचं तोरण बांधलं, काहीही सकाम भक्ती करायला आपण प्रेरक ठरतो की सकाम भक्ती करतो की मला हे हवं आहे मग मी हे करेन किंवा तुम्ही आधी तुला हे देते, मी एवढी एवढी उपासना करते, मग तुम्हाला हे 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 दे. तर हे जे सगळं जे आहे की सकाम कर्म करायला, सकाम भक्ती करण्यासाठी रजोगुण हा आपल्याला प्रेरक ठरतो किंवा आपण सकाम कर्माशी बांधले जातो. तिसरा आहे तमोगुण. तमोगुणाचा आपण आता व्याख्या बघूया. तमत्वज्ञानजं विद्ध मोहन सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभीस्त निबध्नाति भारतः. हे भारता म्हणजे हे अर्जुना, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचा जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. मग आता आपल्या मध्ये असलेला तमोगुण किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणामध्येही असलेला, मग तो अत्यंत आळशी असतो, निष्क्रिय असतो, काही करायची इच्छाच होत नाही. आपल्याला बघा कधी कधी असं वाटतं एखाद्याकडे बघून की किंवा आपल्याच बाबतीत असं कधीतरी होतं की आज काही करायची इच्छाच होत नाही, फार बोर होतो आहे, असं लोळत पडावं असं वाटतं किंवा हा सगळा त्या दिवशी आपल्यामधला तमोगुण वाढलेला असतो किंवा एखादा सतत निष्क्रिय असतो, त्याच्यामध्ये तमोगुणाचा प्रभाव पडाव जास्त आहे की आळस, सतत आळस, दिवसभर लोळत पडलेला, काहीही काम करायची इच्छा होत नाही, उत्साह नाही, आनंद नाही आणि नाहीतर मग सकाळी 10-10, 11-11 वाजेपर्यंत गादीमध्ये लोळत पडायचं, झोपायचं, रात्री उशिरा झोपायचं, सकाळी उशिरा उठायचं, वेळेचं बंधन नाही, काही नाही, कसंही वा, केव्हाही काहीही करा. हे सगळं जे आहे हे तमोगुणाचं हे आहे, कारक आहे की हे सगळे तमोगुणाची लक्षणं आहेत की आणि हे सगळी लक्षणं का आहेत? कारण की तो अज्ञानी आहे. अज्ञानी आहे म्हणजे काय? की त्याला योग्य अयोग्याची जाण नाही, शास्त्रांवर विश्वास नाही. त्यामुळे शास्त्रात काय लिहिलं आहे
ते जाणून घेण्याची इच्छाही होत नाही किंवा जर कोणी सांगत असेल तर तसा त्याच्यावर त्यांचा विश्वासही बसत नाही. तर आता आपण बघूया की हे त्याचा परिणाम काय होतो ते. सत्वं सुखे सज्जयती रज कर्मणी भारत ज्ञानम आवृत्य तू तम प्रमादे सज्जय युत. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. म्हणजे सत्वगुण जो आहे आपल्यातला सत्वशील किंवा सत्वगुण वाढत गेला म्हणजे आपल्यामध्ये निश्चितच चांगले विचार, शुद्ध विचार निर्माण व्हायला मदत होते आणि मग समाधान, गोष्टीचं समाधान, योग्य अयोग्याची जाण आपल्यामध्ये वाढत जाते. तर ती जेव्हा जाणीव आपल्याला ती स्पष्ट ती क्लॅरिटी दिसते की काय भौतिक सृष्टी काय, आध्यात्मिक सृष्टी काय आहे आणि मग भौतिक त्या इच्छा आकांक्षा, आध्यात्मिक इच्छा आकांक्षा याच्यातला जो फरक जो आहे तो दिसायला लागतो, तेव्हा निश्चितच आपल्याला सुख समाधान प्राप्त होतं. रजगुण काय आहेत की सतत आपण आपल्या अवतीभोवती सुद्धा बघा किंवा इव्हन आपण सुद्धा की आता काय माझ्याकडे 1 BHK आहे, नाही मग मला 2 BHK हवा आहे. 2 BHK घेतला तर म्हणणार नाही 3 BHK पाहिजे. कुठे पुरतो आजकाल 2 BHK? गाडी घेतली, 2 व्हीलर घेतली तर 4 व्हीलर पाहिजे. मग 4 व्हीलर साधीच आहे, मग मला ऑडी पाहिजे, मग मला मर्सिडीज पाहिजे. म्हणजे आपल्यातला इच्छा आकांक्षा संपतच नाही. हल्ली आता मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टफोन्स की म्हणजे आता त्याचं अपडेटेड व्हर्जन आलेलं आहे. आपण विचार करत नाही की त्याची काय किंमत आहे, ते आपल्याला किती उपयुक्त आहे काय. तर आपण त्याच्यासाठी आपण सतत झटत असतो. 24/7 आपण कुठल्याही शिफ्ट करायला तयार होतो आणि नाही माझं आता ह्या वर्षीचा गोल काय आहे की मला iPhone घ्यायचा आहे, iPhone 7 घ्यायचा आहे, iPhone हे घ्यायचा आहे. मला स्मार्टफोन घ्यायचा आहे, त्याच्यात हे अपडेटेड व्हर्जन आलेलं आहे. आणि ह्या सतत ज्या इच्छा आकांक्षा आहेत की आपल्याकडे काय आहे त्याच्यात समाधान नाही. त्याच्यामध्ये अजून अपडेटेड व्हर्जन आलं आहे. मग मला आता ते माझ्याकडे हवंच आहे. मग त्याच्यासाठी मी अजून कष्ट करणार, अजून काम करणार आणि हे झालं टेक्निकल याच्यामध्ये. पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या किती आपले पॅरेंट्स असतात, पालक असतात. ते आपले आधी आपला मुलगा शाळेत जाईल, मग त्याला चांगली शाळा मिळाली पाहिजे, चांगले मग तो 10वीत गेला, मग त्याला चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणून ते ह्या देवाच्या दर्शनाला जा, हे कर, ते कर. मग तो 10वीत 12वी कॉलेज पूर्ण होतं. मग त्याला चांगली नोकरी लागावी म्हणून आपण त्या देवासाठी देवाची आराधना, उपासना करतो. मग चांगली नोकरी लागली, मग आता त्याचं लग्न होऊ दे म्हणून आपण देवाची आराधना, उपासना करतो. मग लग्न झालं, मग आता त्याला नातवंड होऊ दे म्हणून आपण त्याची आराधना, उपासना करतो. म्हणजे सतत संपतच नाही की हे जे आहे हे सगळं रजोगुण सकाम कर्माशी बांधतो की बाबा मला हे हवं आहे की समाधान नाहीच की आता त्याचं होईल व्यवस्थित. नाही, त्याचं ते अजून हे व्हायला पाहिजे म्हणून लगेच आपण ही उपासना करणार, लगेच इथे आपण नवस बोलणार, ह्या देवाला नवस बोलणार, त्या देवाला नवस बोलणार, त्या देवीला नवस बोलणार. सतत आपण सकाम कर्माशी रजोगुण आपला बांधला जातो कारण की आपल्या इच्छा आकांक्षा संपतच नाही. आणि तमोगुण ह्या दोन्हीपेक्षा अत्यंत वेगळा आहे. तिथं ज्ञानच नाही आहे. त्यामुळे काय झालं आहे की योग्य ज्ञान हे शब्दच माहित नाही की हा प्रकारच माहित नाही. त्यामुळे मूर्खपणाशी तमोगुण जो आहे तो बांधला जातो आणि तशाच पद्धतीचं आचरण असतं. मग आपण ज्या गोष्टी आपल्याला नाही करायला सांगितल्यात, म्हणजे आपल्याला माहिती आहे की इस्कॉनमध्ये 4 नियम आपल्याला पाळायचे आहेत. ते 4ही नियम ते बरोबर जे करतात हे सगळे तमोगुणाचे कारक आहेत. सगळ्यात पहिले मांसाहार, म्हणजे ते आपल्यामधला तमोगुण की जे मांसाहार करत असतात तर हे तमोगुणाचं कारक आहे. त्याच्यानंतर बरेच जण व्यसनं करत असतात. त्याच्यानंतर बरेच जण जुगार खेळत असतात. बरेच जण अनैतिक संबंध जे आहेत तर हे सगळं जे आहे जे चुकीचं आहे, जे शास्त्राला धरून नाही, जिथे जे शास्त्राला मान्य नाही, तर हे सगळं जे आहे हे तमोगुणाचं कारक आहे आणि त्यांची जीवनशैली ही तशीच असते आणि त्यांना तेच योग्य वाटतं आणि त्या पद्धतीनेच ते वागत असतात. तर हे सगळं जे आहे हे तमोगुणाचं कारक आहे.
मग आता बघा आपण बघा पुढे काय म्हणत आहे. हे भारता कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पडाव करतो. त्यामुळे त्याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. तर आपल्यामध्ये तमोगुण, रजोगुण, सत्वगुण तिघही गुण आहेत. प्रत्येकाचा प्रभाव पडाव हा वेगळा असतो. आता आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा आठवत असेल किंवा आता तुम्ही सांगत असाल तुमच्या मुलांना किंवा तुमच्या नातवंडांना की बाबा पहाटे लवकर उठा, अभ्यास कर, खूप छान लक्षात राहतो, चांगला पेपर जाईल. हे आपणही ऐकलेलं आहे किंवा आपणही आता ते नेतो आहे. पहाटे लवकर का उठायचं आणि लवकर का अभ्यास करायचा? कारण पहाटेची वेळ जी आहे ती सत्वगुणाची वेळ आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपण जे काही करतो ते आपल्याला शांत चित्ताने, शांत बुद्धीने आपल्याला ते लक्षात राहतं. तर कारण ते लक्षात का राहतं? कारण की ती जी वेळ जी आहे किंवा आपल्या प्रत्येकामध्ये ती सत्वगुणाची वेळ आहे आणि त्यामुळे सत्वगुणाचा प्रभाव सुद्धा आपल्यावर जास्त असतो आणि आपण जे काही काम करतो मग तुम्हाला आणि म्हणून आपल्याला सांगतात की नाही, प्रभुपाद सुद्धा सांगतात की मंगल आरती अटेंड करा 4:30 वाजता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर तुम्ही नामजप करा, तो उत्तम आहे, हो की नाही? तर त्याचं कारणच ते आहे. मग त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे तो रजोगुणाचा कालावधी. म्हणून सगळ्या ऑफिसेसची वेळ तीच आहे. 9 ते 5, 9 ते 6 की सगळे ऑफिसेस तेव्हा आपण दिवसभर आपण कार्यशील असतो. आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ऑलमोस्ट आपण त्या रजोगुणाच्या ह्याच्यामध्ये भरपूर काम करून घेतो. मग नंतर आपल्याला माहिती आहे की रात्रीच्या वेळी तमोगुणाचा प्रभाव जास्त आहे. म्हणून आपल्याकडे पूर्वज म्हणून म्हणायचे, त्यांना त्याच्या मागचं शास्त्र माहिती असेल नसेल, पण दिवे लागणीनंतर आपण घरी आलं पाहिजे किंवा त्या दिवे लागण्याच्या वेळेत आपल्याला घरात असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर बाहेर पडायचं नाही. कारण तो तमोगुणाचा काळ आहे आणि म्हणून रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. तर हे सगळं जे आहे हे आपल्यामध्ये तमोगुण, सत्व, तम आणि रजो हे जे 3 गुण आपल्या प्रत्येकामध्ये आहेत आणि मग ते तशा पद्धतीने ते रिॲक्ट होत असतात आणि म्हणून आपण ह्या गोष्टी ह्या केल्या पाहिजे किंवा ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. मग हे 3 गुण जे आहेत ते इतके एकमेकांवर असे त्यांचं जणू काही रस्सीखेच हा खेळ आपण खेळलो आहोत की नाही, तर त्या आपल्या मनाशी जशी काही ती रस्सीखेचच सुरू असते की कोण मनाला जास्त नियंत्रित करू शकतो. रजोगुण नियंत्रित करू शकतो, तमोगुण नियंत्रित करू शकतो का सत्वगुण नियंत्रित करू शकतो. ही रस्सीखेच जवळ सतत सुरू असते आणि म्हणून प्रत्येक वेळी बघा आपल्याला असं नेहमी वाटत असतं. आता आपण मगाशी पण गोष्ट ऐकली की आपली प्रतिक्रिया आपण एखाद्या वेळी अशी एकदम असं रिॲक्ट होतो. आपली जी प्रतिक्रिया असते किंवा एखाद्या गोष्टीकडे आपली बघण्याची दृष्टी जी आहे किंवा आपल्या मनात पटकन जो विचार येतो, त्यावेळी आपल्यामध्ये कुठल्या गुणाचा प्रभाव आहे ना, त्या पद्धतीने आपण कधी-कधी कारण नसताना आपण एकदम चिडून जातो. काहीच गरज नसते. नंतर आपल्याला वाटतं, "अरे, मी उगीच चिडलो. काहीच गरज नव्हती चिडायची." त्यावेळी त्या गुणाचा प्रभाव आपल्यावर जास्त असतो. कधी-कधी फार मोठं काहीतरी झालेलं असतं, तरी आपण शांत असतो. शांत चित्ताने आपण ते मस्त खूप छान हँडल करतो ती परिस्थिती. कारण तेव्हा सत्वगुणाचा प्रभाव आहे आपल्यावर. तर हे मनावर कुठला प्रभाव सतत ती रस्सीखेच सुरू आहे, की कुठला गुण जास्त कोण जास्त कार्यरत असेल किंवा कुठल्या गुणाचा प्रभाव जास्त असेल. कोण म्हणेल की मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ असे त्यांच्या त्या 3 गुणांची आपल्या सगळ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आणि म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की नामजप करायचा आहे. आपल्याला ज्ञान काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. नुसतं जाणून घ्यायचं आहे का? तर नाही. तर त्याचं कुठेतरी अनुशीलन करायला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि नामजप तर आहेच की तो नामजप आपल्याला अंतर्बाह्य शुद्धीकरणासाठी तो मदत करणारच आहे किंवा तो मदतनीस म्हणूनच ठरतो. आणि मग जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात, तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. म्हणजे सत्वगुण जो आहे, आपल्यामधला सत्वशीलता, सत्वगुण जो आहे, सात्विक भाव जो आहे, जो वाढीस लागला किंवा काय होतं, की आपल्या देहाची सर्व द्वारे 9 द्वार आहेत आपल्या देहामध्ये.
मग आपले तुमचे 2 कान असतील, नाक, डोळे, तोंड, त्याच्यानंतर आपलं जनेंद्रिय आणि उपेंद्रिय. तर हे सगळं जे आहे की ही सगळी जी द्वारं जी आहेत, तर ही द्वारं जी ती सत्वगुण जेव्हा आपला अ, कार्यरत असतो किंवा आपल्या वाढीस लागतो, तेव्हा ही सगळी जी गुणं जी आहे, ही जी ज्ञान हे जी द्वारं जी आहेत ती प्रकाशित होतात किंवा त्या ज्ञानाने प्रकाशित होतात. आपला आत्मा जो असतो ना, तो ह्या 9 द्वारांमध्ये सतत विहारत असतो. तो त्याच्यात 9 द्वारांमध्ये कुठेतरी तो सतत विहारत असतो. आणि मग आपला हे जे सत्वगुण जे आहे ना, तो आपल्याला प्रकाशमान करतो, की ही सगळी जी द्वारं जी आहेत ती आपल्याला आणि त्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे हे सगळं काय जशी आपण अध्यात्मामध्ये प्रगती करत जाऊ, तसं पुढे-पुढे जाऊ, तसा-तसा ह्या गोष्टी आपल्याला अनुभवास मिळतात. आता पुढे आपण बघूया, की जेव्हा रजोगुणांमध्ये वृद्धी होते, तेव्हा आपल्याला अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास आणि अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणं उत्पन्न होतात. म्हणजे आपल्याला रजोगुणामध्ये वाढ झालेली आहे. रजोगुणात वाढ झाल्याने काय होतं आहे, जसं मी मगाशी म्हटलं, की इच्छा, आकांक्षा ज्या आहेत, मग मला हे हवं आहे, मग ते कसं मिळेल? मग मी ह्या देवाची उपासना करते, मी हा जप करते, मी इथे दर्शनाला जाते, मी ह्या 5 नारळांचं तोरण मी काहीतरी नवस बोलायचं, काहीतरी इच्छा प्रकट करायची आणि संकल्प सोडून ते उपासना करायची. सकाम भक्ती करतो, सकाम कर्म करतो. हे सगळं जे आहे आणि इच्छा असणं चुकीचं म्हणजे काही वाईट नाही. ती आपण असू शकते, इच्छा असू शकते. पण ती इच्छा नाही अ, आपल्याला मिळत आहे किंवा आपल्याला एखादी गोष्ट पूर्ण नाही होते. आपली मनोकामना जी आहे, ती आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणं. मग येन केन प्रकारेण आपण ती गोष्ट मिळवणं म्हणजे आपण आपलं अधोगती करत असतो. आपण दुसऱ्याच अध्यायात शिकलेलो आहोत. की आपली आसक्ती कशा आपल्या गोष्टी कार्यरत असतात. आपली इच्छा, आपली वासनाचे रूपांतर इच्छेचं रूपांतर वासनेमध्ये होतं. वासनेचं रूपांतर आपल्या क्रोधामध्ये होतं. क्रोधाचं रूपांतर कशात होतं, की भ्रमामध्ये होतं. भ्रमाचं रूपांतर बुद्धिभ्रंश आणि बुद्धिभ्रंश झाल्यानंतर आपल्याला समजत नाही योग्य-अयोग्याची जाण राहत नाही. आपण काहीही कर्म करतो. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं आपलं अधःपतन होतं. तर हे सगळं जे आहे, की रजोगुणामध्ये आपण सतत कार्यरत असल्यामुळे, की त्या इच्छेचं कधी वासनेमध्ये, वासनेचं कधी क्रोधात आणि नंतर सगळ्यात शेवटी कधी आपलं अधःपतन होतं हे आपल्याला समजत नाही. ही सगळी रजोगुणाची लक्षणं आहेत. आणि तमोगुण काय? तमोगुणामध्ये एक तर ते निष्क्रिय असतात. त्यामुळे स्वतःला ते कधी सक्षम बनवूच शकत नाहीत. आणि म्हणून काय होतं तमोगुणामध्ये वृद्धिंगत झाल्यामुळे ज्ञान काय आहे माहित नाही. त्यामुळे आजूबाजूला सतत अंधकार असतो, निष्क्रियता आहे, मूर्खपणाचं वागणं असतं आणि आणि सतत आपण त्या सगळे आपले जे अनर्थ जे आहेत किंवा जे आपले षड्रिपू आपण ज्याला म्हणतो, सतत आपण त्याच्या घेऱ्यामध्ये असतो आणि मग काहीही सुख-दुःख जे आहे त्याला आपण सामोरं जाऊ शकत नाही. मग एखादे हे आलं, की समोर एखादं दुःख म्हणा किंवा एखादी परिस्थिती आली, की मग आपल्याला लगेच डिप्रेशनमध्ये जाणार किंवा काहीतरी चुकीचा विचार करणार, नाहीतर व्यसन करायला लागणार. तर हे सगळं जे आहे हे तमोगुणाचं लक्षण आहे किंवा तमोगुण वाढीस लागला, की ह्या सगळ्या गोष्टी होतात. हल्ली तर आपल्याला माहिती आहे, की जरा काही झालं, की लोकं आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. हे सगळं तमोगुणाची लक्षणं आहेत. कारण की त्यांना योग्य-अयोग्याचं ज्ञानच नाही आहे, त्याची जाणीव नाही आहे आणि ज्ञान काय आहे हेच माहीत नाही. त्या अज्ञानाखाली त्यांनी स्वतःला एवढं सक्षम बनवलेलंच नाही आहे. त्यामुळे कुठलीही परिस्थिती आली समोर, की लगेच काय करायचं? आत्महत्या करायला प्रवृत्त व्हायचं. हे सगळं जे आहे हे तमोगुणाचं लक्षण आहे. आणि मग आता इथे भगवंत काय सांगत आहेत, जेव्हा मनुष्याचा सत्वगुणातून मध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो.
म्हणजे जसं आपला आपण पाहिलेलं आहे की आपल्या मृत्यू झाल्यानंतर किंवा मृत्यू आपण जर शेवटच्या क्षणी भगवंताला आपण स्मरण केलं तर आपल्याला भगवंताच्या वैकुंठ धामाची प्राप्ती होते. पण कधी कधी काय होतं की आपल्याला जे काही आपण भगवंताची भक्ती करतोय पण मध्येच आपण सोडून दिली किंवा आपण ज्याला म्हणतो अयशस्वी योगींचं गंतव्यस्थान किंवा सामान्य लोक किंवा जे प्रयत्नशील आहेत पण अध्यात्मामधली प्रगती एवढीही झालेली नाही आहे आणि त्यांचा मृत्यू आला. पण त्यांच्यामध्ये जर सत्वगुणाचा प्रभाव जास्त असेल तर काय होतं त्यांचा निश्चित उद्धार निश्चित आहे. कारण की त्यांना ते सत्वगुणामध्ये मृत्यू सत्वशीलता केव्हा वाढीस लागते जेव्हा त्यांनी नामजप त्यांनी केलेला आहे किंवा ते नामजप करत आहेत. त्याच्यानंतर ग्रंथांचं शास्त्रांचं वाचन करत आहेत आणि त्यानुसार ते आचरण करत आहेत. सगळ्यांशी त्यांचा समभाव आहे. असे जे लोक आहेत त्यांना निश्चितच उच्चतर ग्रहांची प्राप्ती होते मृत्यूनंतर. आणि जेव्हा रजोगुणाचा मध्ये मृत्यू असतो तेव्हा आपण नेहमीच सकाम क्रियांमध्ये संलग्न असतो. एक काहीतरी इच्छा आपल्याकडे अजूनही असते की बाबा शेवटची इच्छा बाबा काय आहे किंवा घरात एखादी म्हातारी व्यक्ती असेल किंवा काय आपण म्हणतो की जाऊ दे ना अजून किती दिवस राहिले आहेत, काय मागतायत, काय खायला हवं आहे ते त्यांच्या शरीराला पचो नको पचो आपण म्हणतो जाऊ दे मागतायत ना देऊन टाक. म्हणजे हे 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 आपल्या घरातलं असं वातावरण आहे की आपण हे आपल्याला हे सगळं माहिती आहे. तर आपण रजोगुणामध्ये असल्यामुळे की सतत आपण सकाम इच्छा असतात आणि मग ज्या इच्छा ज्या भावनेमध्ये किंवा ज्या इच्छेमध्ये किंवा ज्या सकाम कार्याशी आपण सतत संलग्न असतो किंवा आपल्या मनामध्ये जसे विचार असतात तर तसाच आपल्याला पुढचा जन्म मिळतो. आणि तमोगुणाचं तर अजून वेगळंच आहे. तमोगुणामध्ये जर मृत्यू आला तर तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. म्हणजे तमोगुण इतके निष्क्रिय असतात किंवा ते इतकं त्यांना योग्य अयोग्य काय आहे माहित नसतं आणि त्यामुळे जे तमोगुणामध्ये असतात किंवा आणि त्यांचं अधःपतन हे निश्चित आहे किंवा अधःपतन किंवा लोअर प्लॅनेट्स मध्ये सुद्धा ते जाऊ शकतात. म्हणजे मनुष्य प्राणीमधून ते पशु योनीमध्ये जाऊ शकतात किंवा मग ते एक तर पृथ्वी तलावर राहतील किंवा ते लोअर प्लॅनेट्स मध्ये सुद्धा त्यांचं अधःपतन होऊ शकतं. तर आता आपण पुढे बघूया. कर्मणः सुकृतस्याः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखं ज्ञानं तमस फलं. पुण्यकर्माचं फळ शुद्ध असतं आणि सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते. परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ म्हणजे मूर्खपणा आहे. मग जसं आपलं आयुष्य आपण व्यतीत करतो तसं आपली जीवनशैलीमध्ये आपण हळूहळू बदल करत जातो. मग जर तुम्ही सात्विक गुण तुमच्यामधला वाढीस लागला किंवा तुम्ही सात्विक गुणामध्ये नामजप करून जर वृद्धिंगत केलं तर काय होतं की त्याचं फळ हे नेहमीच पुण्यकर्माचं किंवा शुद्ध फळ असतं. तसंच आपल्याला फळ मिळतं. रजोगुणाचं काय आहे की रजोगुणामध्ये फळ जे आहे ते दुःख. दुःख म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत. दुःखालयम अशाश्वतम. आपली ही ब्रह्मांड कसं आहे अशाश्वत असं घर आहे. शाश्वत आहे का नाही अशाश्वत. कारण की त्याला उगम आहे त्याला प्रलय आहे हो की नाही. त्यामुळे ते अशाश्वत आहे ते शाश्वत नाही. आणि दुःखालयम म्हणजे काय की जन्म मृत्यू जरा व्याधी या चारही प्रोसेस मधनं आपल्याला जायचंच आहे. मृत्यू आहे परत जन्म आहे. जन्माच्या आधीच्या आपल्याला आईच्या यातना आपल्याला माहिती आहे की आई 9 महिने मूल त्या उदरामध्ये वाढवत असेल तर तिच्या काय यातना असतात. पण त्या गर्भाच्या किती यातना असतात. त्या गर्भामध्ये आईच्या उदरामध्ये आजूबाजूला त्या विष्ठेच्या विळख्यामध्ये तो आत्मा तो आपला जीव तिथे 9 महिने राहत असतो आणि एवढं सगळं केल्यानंतर तो बाहेर पडत असतो. म्हणजे त्याला आधीच गर्भ यातना आणि मग त्याच्यानंतर मग पुन्हा ह्या भौतिक सृष्टीमध्ये अडकून ह्या प्रकृतीमध्ये अडकून ह्या 3 गुणांमध्ये अडकून पुन्हा तो कर्माशी त्या कर्म बंधनामध्ये अडकतो. म्हणजे बघा की हे सगळं जे आहे हे दुःखालयम अशाश्वतम. म्हणजे हे रजोगुणाचा
फळ कसं आहे की रजोगुणाचं वृद्धिंगत असेल तर आपल्याला पुन्हा या जन्म मृत्यूच्या वेख्यामध्ये अडकायचंच आहे. तमोगुण काय आहे? तमोगुणाचं फळ म्हणजे मूर्खपणाचं, म्हणजे तमोगुणाचं फळ काय आहे की आपली अधोगती निश्चित आहे. एकच मिनिट हा, इथं खूप अंधार झालाय, मी लाईट लावते, जरा 1 मिनिट द्या मला. जोरात पाऊस यायला लागलाय आमच्याकडे. हम्म. आता सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद मोह अज्ञान उत्पन्न होतो. म्हणजे आपण सात्विक गुणामध्ये असो तर आपल्याला निश्चित आपल्यामध्ये ज्ञान घेण्याची इच्छा तयार होते आणि ज्ञान उत्पन्न होतं. रजोगुणामध्ये आपल्याला महत्वाकांक्षा, इच्छा, आकांक्षा, भौतिक इच्छा ज्या आहेत त्या उत्पन्न होतात. सत्वगुणामध्ये आध्यात्मिक इच्छा, ज्ञान घेण्याची इच्छा उत्पन्न होते. आणि तमोगुणामध्ये काय की मजा मस्ती करा, अज्ञान मोह काय म्हणतो ना, व्यसन करा, विकेंड आला आहे पार्टी करा, हे करा, हे सगळं जे आहे हे तमोगुणाचं लक्षण आहे. आणि मग ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठति राजसा जनघ्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. म्हणजे सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकांमध्ये वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधपतन होतं. म्हणजे बघा की सत्वगुणी जे आहेत ते त्यांचं ऊर्ध्व गतीने, म्हणजे की आता हे आपलं ब्रह्मांड आपल्याला माहिती आहे, आपण ह्या पृथ्वी लोकावर आहोत, तर जो सत्वगुणी मनुष्य आहे तो निश्चितच ह्या तपोलोक, महरलोक, स्वर्गलोक इथं तो त्याचा उद्धार होतो. जो रजोगुणी आहे, लाईट गेले आमचे, जो रजोगुणी आहे तो ह्या पृथ्वी तलावरच राहतो आणि जो तमोगुणी आहे तो त्याचं हे अधपतन होतो. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला निश्चितपणे प्राप्त होतो. म्हणजे जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की इथे आता काय सांगता आहेत की भगवंत की जो सत्व हे तिन्ही गुण ज्याच्यामध्ये आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्याचा परिणाम पाहिले. पण असे पण काही लोक आहेत म्हणजे ज्यांची अध्यात्मात प्रगती झालेली आहे, तर ते ह्या गुणांवर नियंत्रण आणू शकतात किंवा त्या गुणांकडे एक ते आपल्या शरीराचंच एक प्रकटीकरण आहे, ह्या 24 घटकांचंच एक प्रकटीकरण आहे अशा दृष्टीने जे पाहतात आणि ते निश्चित ह्या गुणांच्या पलीकडे जातात आणि भगवंताची प्राप्ती करतात. मग जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखांपासून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेतो. मग ज्याला ही अनुभूती आली आहे की तो ह्या 3 गुणांवर नियंत्रण मिळवू शकला, विजय मिळवू शकला, हे केव्हा शक्य आहे? जेव्हा त्याची आध्यात्मिक प्रगती केव्हा शक्य आहे? जेव्हा तो नामजप करतो आहे, भगवंताची भक्ती करतो आहे, भगवंताची सेवा करतो आहे, तेव्हा ह्या गोष्टी सहज सोप्या आहेत. आणि मग अशा जीवांचं, अशा लोकांचं काय होतं, निश्चितच आपल्या ह्या भौतिक ज्या इच्छा आकांक्षा किंवा भौतिक सुख दुःखांपासून तो मुक्त होतो आणि अमृत अनुभव काय आहे, सच्चित आनंद काय आहे याचा तो अनुभव घेतो. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? मग आता गुणातीत काय आहे किंवा गुणातीत म्हणजे काय, तर हे अर्जुनाने विचारलेलं आहे. गुणातीत होणे म्हणजे काय, तर त्याचं पण जसं आपण काल ज्ञानाची व्याख्या पाहिली तशी गुणातीत
किंवा आपण स्थितादी रमुनी, हे सगळे जे आहेत यांची साधारण व्याख्या म्हणा, लक्षणं म्हणा, ही साधारण सारखी आहेत. म्हणजे जसं जसं आपण भगवंताची भक्ती करत जातो तशा तशा हा एक आमूलाग्र बदल आपल्यामध्ये होत राहतो किंवा एका आत्म्यामध्ये, एका जीवामध्ये बदल होत राहतो. श्री भगवान म्हणतायत, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करत नाही किंवा ते नाहीसे जरी झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जर त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो स्थिर आहे, स्तुती, निंदा, मान, अपमान यांच्याकडे समभावाने पाहतो, जो मित्र, शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले आहे. म्हणजे जर बघितलं तर आपण काल ज्ञानाची जी व्याख्या पाहिली की सगळ्यांशी समभाव, मित्र, शत्रू सगळ्यांशी समभाव, मान, अपमान, कारण की आपण शरीर आहोत का नाही, आपण आत्मा आहोत, मग आत्म्याचा कसला मान सन्मानाला, सगळीकडे समभावाने बघणं, की एक ती दृष्टी की आपण हे क्षेत्र आणि आपण एक आत्मा आहोत, त्या क्षेत्राचं राखण करणारा, रक्षण करणारा, त्याला चेतना देणारा, हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा निश्चितच ह्या 3 गुणांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. आणि 3 गुणांवर नियंत्रण मिळाल्यावर काय होतं की आपले कुठल्याही परिस्थितीत मग आपण समभावाने राहतो, आपलं मन विचलित होत नाही की आनंद झालाय म्हणून उगाच उड्या मारायच्या किंवा अति दुःख झालं आहे म्हणून डिप्रेशन मध्ये डोक्याला हात लावून बसायचं नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचा समतोल साधणं हे जे आहे हे ज्ञानी मनुष्यांचं, गुणातीत मनुष्यांचं लक्षण आहे. आणि मग पुढे भगवंत म्हणतात, माच यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते, सो गुणान समती दैत्यान ब्रह्म भूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. म्हणजे इथे काय म्हणत आहेत की जो मनुष्य सर्व परिस्थितीमध्ये, म्हणजे आपण जेव्हा भगवंताची भक्ती करतो आहोत, भक्तीमध्ये संलग्न आहोत, सेवा करतो आहोत, नवविध भक्तीचे जे प्रकार जे आहेत ते सगळे आपण सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्या सगळ्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताची आपण भक्ती करतो आहोत. तर असा जो आहे तो निश्चित ह्या त्रिगुणांवर नियंत्रण मिळवू शकतो. आणि ज्यांनी त्रिगुणांवर नियंत्रण मिळवलं त्यांचे ब्रह्मस्तर म्हणजे काय की समभाव, सगळ्यांना समान दृष्टीने, एकाच दृष्टीने बघणं. समान दृष्टीने बघणं म्हणजे काय की सगळे जणांमध्ये प्रत्येक जण जो आहे त्याच्यामध्ये मित्रत्वाचा, मैत्रीचा भाव केव्हा येतो, जेव्हा माहिती आहे की आपल्यामध्येही भगवंताचा अंश आहे, त्याच्यामध्येही भगवंताचा अंश आहे, इथेही भगवंताचा अंश आहे, इथेही भगवंताचा अंश आहे, हे पाहणं म्हणजे समान दृष्टीने पाहणं, ज्याला आपण भूतदया सुद्धा म्हणू शकतो. तर सर्वांशी आपण उत्तम समभावाने वागणं यालाच ब्रह्मस्तर उन्नत होणे असं म्हणतात. मग ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखास्य कांतिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. मग आपण ब्रह्मांड पाहिलेलं आहे, तर ब्रह्मांड आपण गोलोका चार्ट पाहिलेला आहे, तर गोलोका चार्ट मध्ये आपण जे ब्रह्मज्योतिर म्हणजे आपल्या ब्रह्मांडाच्या वर जे आहे, जिथे भगवान श्रीकृष्ण राहतात, जिथे गोलोक वृंदावन आहे, जिथे वैकुंठ धाम आहे, अशी ब्रह्मज्योतिर जी आहे ही स्वयंप्रकाशित आहे. त्या ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण जिथे वास करतात, जे तिन्ही लोकांचे स्वामी जे आहेत त्या ब्रह्मज्योतीचा त्याचा आधार मी आहे, असं पुन्हा एकदा भगवंत आपल्याला इथे सांगता आहे. जे शाश्वत आहे, जे अव्यय आहे, अव्यय या शब्दाचा अर्थ सुद्धा शाश्वतच आहे, आणि जिथे आपल्याला अमृत आनंदाचा अमृत अनुभव मिळणार आहे,
तर असं ते ब्रह्मज्योतिर जे आहे त्याचा आधार किंवा त्याचा स्वामीही मीच आहे असं भगवंत आपल्याला सांगता आहेत. आणि मग आज आपण आजच्या अध्यायात काय शिकलो की 3 गुणांनी आत्मा कसा बद्ध होतो. म्हणजे वैशिष्ट्य कृती आणि गुणांमध्ये मृत्यू आल्यावर काय होतो हेही बघितलं. आणि ह्या 3 गुणांवर नियंत्रण आणू शकतो का, तर हो आणू शकतो. आणि मग गुणातीत होणे म्हणजे काय, तर तेही आपण आज कुठेतरी बघितलं. आणि इथेच आपला 14वा अध्याय संपलेला आहे. हरे कृष्णा सगळ्यांना. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. खूप पाऊस पडतोय. माझा आवाज क्लिअर आहे ना? मी माझा व्हिडिओ बंद करते कारण की खूप अंधार झाला आहे. हो हो, चालेल. आवाज क्लिअर होय. आहे. चालेल माताजी, आवाज येतोय हा. तुमचा. हा, कारण नाहीतर मग नेट पण शेकी होईल. खूप जास्त पाऊस पडतोय. मी 15वा अध्याय आपण चालू करूया लगेच. चालेल.